हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत नान, ते पण ढाबा स्टाईलमध्ये. चला तर घरगुती सामानामध्ये आपल्याला करायचं आहे. इथे घेतलेला आहे मैदा आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे बेकिंग पावडर टाकून घ्यायची अर्धा चम्मच, 3 चमचे दही, मी इथे एक डबा घेतलेला आहे छोटासा, आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून दह्याचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे पीठ, आणि थोडंसं तेल लावून ते पीठ अर्धा ते 1 तास आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. त्यानंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला हे ह्या प्रकारे लाटून घ्यायचं आहे. त्यावर थोडंसं कलोंजी, कोथिंबीर लावून आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचं आहे. पाठच्या साईडला आपण पाणी लावून घेणार आहोत आणि हे आपण पॅनवर ठेवून शेकून घ्यायचं आहे. थोडेसे बबल्स आल्याच्या नंतर आपल्याला ही उलटी करून गॅसवर शेकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, घरातही ढाबा स्टाईल नान आपण बनवून खाऊ शकतो आणि टेस्टला पण खूपच छान लागते, अगदी ढाबा स्टाईल. तुम्हीही करा आणि मला कमेंट करून सांगा. लास्टला मी ऑइल अप्लाय केलेलं आहे.